नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाव्हळ आपणा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्राचे 8वे प्रकरण आहे भारतातील दारिद्र्य, त्याचा राहिलेला स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला यापुढील मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यानंतर तुम्हाला इयत्ता 11वी आणि 12वीचे मराठी, भूगोल, अर्थशास्त्राचे व्हिडिओज पाहिजे असेल तर प्लेलिस्टमध्ये सर्व भाग तुम्हाला मिळतील. आपल्याला प्रश्न 4 पाहायचा आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, बबनची मुलगी अत्यल्प आहारातून मिळणाऱ्या कमी उष्मांकामुळे अशक्त झाली व तिला रुग्णालयात दाखल केले. त्याचे उत्तर आहे संकल्पना निरपेक्ष दारिद्र्य. आणि स्पष्टीकरण आहे, किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य होय. त्यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, धनाजीराव मोठे खजिनदार आहेत, परंतु त्यांचे वार्षिक उत्पन्न उद्योजक राव बहादूरांपेक्षा कमी आहे. त्याचे उत्तर आहे संकल्पना आहे सापेक्ष दारिद्र्य. आणि स्पष्टीकरण आहे, वेगवेगळ्या लोकांच्या राहणीमानाच्या दर्जाची तुलना केल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. त्यानंतर पुढील तिसरा प्रश्न आहे, उर्मीच्या कुटुंबाची अवस्था एवढी हालाकीची आहे की त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासारख्या गरजाही भागवता येत नाहीत. याची संकल्पना आहे दारिद्र्य. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे, दारिद्र्य म्हणजे समाजातील व्यक्ती पुरेशा उत्पन्नाअभावी अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही अशी स्थिती होय. तर चौथा आहे, संजयच्या कुटुंबाला पिवळ्या शिधा वाटप पत्रिकाद्वारे धान्य मिळते. संकल्पना आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अन्न सुरक्षा. आणि त्याचे स्पष्टीकरण आहे, अन्न सुरक्षेच्या खात्रीसाठी महाराष्ट्र सरकारने 3 रंगाचे रेशन कार्ड सुरू केले आहे. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते व त्याद्वारे सवलतीच्या दरात शिधा वाटप केंद्रांद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जाते. पुढील 5वा प्रश्न आहे, राज्यांमध्ये काही भागांत भूकबळी होतात तर काही भागांत अन्नाची नासाडी होते असे विदारक चित्र आहे. त्याची संकल्पना आहे आर्थिक असमानता. आणि या संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे, आर्थिक असमानता ही अशी स्थिती आहे की जी उत्पन्नातील असमानतेमुळे निर्माण होते व जी उपभोगाच्या पातळीतील जमीन व मालमत्तेच्या धारणेतील असमानतेस कारणीभूत ठरते. पुढील प्रश्न 5वा आहे, खालील विधानाशी सहमत किंवा असहमत आहात का? सकारण स्पष्ट करा. पहिला आहे, लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. उत्तर आहे, या विधानाशी मी सहमत नाही. पहिला आहे, लोकसंख्या नियंत्रण याबरोबर ग्रामीण औद्योगिकीकरण, किमान वेतन, प्रगतशील कर धोरण, बँकांचे राष्ट्रीयकरण इत्यादी उपायांद्वारे हे दारिद्र्य कमी केले जाऊ शकते. दुसरा आहे, लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याच्या अनेक उपायांपैकी एक महत्त्वाचा उपाय तर हा आहेच. तिसरा आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वीकारलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सद्वारे हा दारिद्र्य कमी केले जाऊ शकते. अशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याचा एकमेव उपाय नसून त्यापैकी एक हा उपाय असू शकतो. पुढील दुसरा प्रश्न आहे, सापेक्ष दारिद्र्य जगात सर्वत्र आढळते. या विधानाशी मी सहमत आहे, कारण विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना केल्यानंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना आपल्याला करता येते. या दारिद्र्याचा अभ्यास उत्पन्न पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक निष्क्रियता यांच्या परस्पर तुलनेमधून केला जातो. सापेक्ष दारिद्र्य हे जगातील सर्व देशांमध्ये आढळून येत असतं. त्यामुळे सापेक्ष दारिद्र्याचे पूर्णपणे निर्मूलन आपल्याला करता येत नाही. योग्य धोरण व उपायांमुळे सापेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन काही प्रमाणात होऊ शकते, परंतु पूर्ण सापेक्ष दारिद्र्य आपल्याला देशातून घालवता येत नाही.
पुढील तिसरा प्रश्न आहे, प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एकमेव कारण आहे. या विधानाशी मी सहमत नाही, कारण प्रादेशिक असमतोल हे दारिद्र्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. दुसरा आहे लोकसंख्या विस्फोट, आर्थिक विषमता, बेरोजगारी, चलनवाढ हे देखील दारिद्र्याचे कारण आहे. तर तिसरं आहे दारिद्र्य हे देखील म्हणजेच दारिद्र्याचे दुष्टचक्र दारिद्र्याचे कारण आहे. अशा प्रकारे प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एकमेव कारण नसून ते अनेक कारणांपैकी एक कारण आहे. पुढील प्रश्न 6वा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा मोठा प्रश्न असतो, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याची उत्तरं लिहायची असतात. याचं उत्तर आहे, भारतातील दारिद्र्याची कारणे ही पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिले कारण आहे लोकसंख्येचा विस्फोट. त्याखाली अंडरलाईन तुम्ही करायची आहे. जलद गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या मानाने गरजा भागवण्यासाठी असणाऱ्या साधन संपत्तीचे वाटप असमान आहे. त्यामुळे मुख्य गरजा पूर्ण झाल्याने दारिद्र्याचा विस्तार झाला आहे. दुसरा आहे आर्थिक वृद्धीचा मंद वेग. शेती व औद्योगिक क्षेत्रातील मंद गतीने होणारी वृद्धी आणि राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नातील वृद्धी दर सुसंगत नाही. बऱ्याच राज्यांत सरासरी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा दरडोई उत्पन्न कमी आहे. त्यामुळे दारिद्र्य निर्माण होऊन लोकांच्या राहणीमानाचा दर्जा खालावलेला आहे. चौथा आहे बेरोजगारी व अर्धबेरोजगारी. ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण वाढण्याचे कारण बेरोजगारी व अर्धबेरोजगारी आहे. चौथा आहे आर्थिक विषमता. मोठ्या प्रमाणातील आर्थिक विषमतेमुळे दारिद्र्याची व्याप्ती वाढली आहे. उदाहरणार्थ उत्पन्न, मालमत्ता, उपभोग खर्च, कर्ज सुविधा, शेत जमिनीचे वाटप इत्यादींमध्ये विषमता. पाचवा आहे पायाभूत सुविधांची दुर्बलता. क्रयशक्तीच्या अभावामुळे ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन, आरोग्य व शिक्षण इत्यादी पायाभूत सुविधा वापरता येत नाही. त्यामुळे दरिद्री अजून दरिद्री होत आहेत. सहावा आहे चलनवाढ. चलनवाढ म्हणजे सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ होय. उदाहरणार्थ चलनवाढीमुळे खाद्यपदार्थ, अन्नधान्याची वाढती मागणी आणि कमी पुरवठ्यामध्ये किमतीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे क्रयशक्ती कमी होऊन गरीब आणखी गरीब होतात. अन्न संकटांमुळे लोकांमध्ये उपासमार, कुपोषण इत्यादीत वाढ झालेली आहे. त्यानंतर 7वा आहे प्रादेशिक असंतुलन. यामध्ये प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एक कारण आहे. ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आसाम ही राज्ये आर्थिक विकासामध्ये मागासलेली असून त्यांचे दारिद्र्याचे गुणोत्तर हे जास्त आहे. त्यानंतर 8वा आहे दारिद्र्याचे दुष्टचक्र. ही संकल्पना प्राध्यापक रॅगनर. प्रश्न 8वा आहे दारिद्र्याचे दुष्टचक्र. यामध्ये दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना प्राध्यापक रॅगनर्स यांनी मांडली. भारतात कमी राष्ट्रीय उत्पन्नामुळे कमी दरडोई उत्पन्न होते. कमी दरडोई उत्पन्नामुळे बचत कमी होते आणि कमी बचतीमुळे भांडवल निर्मिती कमी होते. कमी भांडवल निर्मितीमुळे गुंतवणूक कमी होते. कमी गुंतवणुकीमुळे कमी उत्पादन होते आणि कमी उत्पादनामुळे रोजगार पातळी कमी राहते. कमी रोजगार पातळी राहिल्यामुळे पुन्हा राष्ट्रीय उत्पन्न कमी होते. अशा प्रकारे भारतात दारिद्र्य हेच दारिद्र्याचे कारण ठरते. आणि इतरही कारणे आहेत, ती म्हणजेच नैसर्गिक आपत्तींची पुनरावृत्ती, जातीभेद, वर्णभेद, लिंग भेदभाव, प्रशासकीय अक्षमता, भ्रष्टाचार, सार्वजनिक वितरण पद्धतीतील अडथळे इत्यादी इतर कारणांमुळे भारतातील दारिद्र्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा प्रकारे भारतातील दारिद्र्याची कारणे ही आपल्याला विविध प्रकारची सांगता येतील.
दुसरा प्रश्न आहे, भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय स्पष्ट करा. उत्तर आहे दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय हे पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिला आहे लोकसंख्येवर नियंत्रण. कुटुंब कल्याण कार्यक्रम आणि लोकसंख्येचे धोरण यांद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले जाते. त्यानंतर दुसरा आहे शेती. शेतीसाठी लागणारी आदाने विकत घेण्यासाठी वित्त सहाय्य दिले जाते. शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी शासनाने ठराविक पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. तिसरा आहे ग्रामीण कामे. ग्रामीण भागातील रस्त्यांची बांधणी, लघु जलसिंचन सुविधा निर्मिती, ग्रामीण विद्युतीकरण इत्यादी कामांद्वारे गरिबांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. चौथा आहे ग्रामीण औद्योगिकीकरण. ग्रामीण भागात रोजगार पुरवण्यासाठी लघु उद्योग व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते. पाचवा आहे किमान वेतन. 1948 मध्ये किमान वेतन कायदा संमत झाला. त्या अंतर्गत मजुरांना न्याय मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आणि त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. सहावा आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरिबांना सवलतीच्या दराने शिधा वाटप केंद्राद्वारे अन्नधान्य वितरण व अन्न सुरक्षा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबामध्ये अन्नधान्याची निश्चिती झाली आहे. यानंतर सातवा आहे बँकांचे राष्ट्रीयीकरण. आर्थिक अंतर्भाव करण्याच्या हेतूने गरीब लोकांना कमी व्याजदरात पतपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 1969 व 1980 साली बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलेले आहे. त्यानंतर आठवा आहे प्रगतशील कर धोरण. यामध्ये उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी प्रगतशील कर पद्धत अंमलात आली. यानंतर नववा आहे शिक्षण. देशामध्ये प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांना मोफत व सक्तीचे केले आहे. प्राथमिक शिक्षण 1ली ते 8वी पर्यंत. विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढवण्यासाठी शाळेमध्ये पेयजल, स्वच्छतागृह सुविधा, मुलींसाठी मोफत शिक्षण, माध्यान्ह भोजन योजना हे कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यानंतर 10वा आहे स्वस्थ गृहनिर्माण योजना. यामध्ये ग्रामीण व नागरी भागातील गरिबांसाठी पुनर्वसन कार्यक्रम व स्वस्त दरात घरे देण्याची सुविधा पुरवली आहे. यानंतर पुढील 11वा घटक आहे तो म्हणजेच आरोग्याच्या सुविधा. गरिबांना सवलतीच्या दरामध्ये वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी दवाखाने यांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे गरिबांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यानंतर 12वा आहे कौशल्य विकास व स्वयंरोजगार. यामध्ये भारतामध्ये बेरोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास हा महत्त्वाचा दृष्टिकोन मानला जातो. यासाठी कौशल्यांवर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.